चला तर इथं मग आपल्याला डोसे बनवायचे आहेत. त्यासाठी इथं मी ना आता तांदूळ तुम्हाला मोजून दाखवते. एकदम परफेक्ट प्रमाणात आहे इथं आणि एकदम असं छान असं आपलं पीठ पण तयार होतं आणि फुगतं पण छान असं. ह्या प्रमाण घेऊ शकता तुम्ही, एकदम परफेक्ट प्रमाण आहे. आता इथं 3 ग्लास मी ना बरोबर मोजून ना रेशनचे तांदूळ घेतले आहे. रेशन तांदूळ घेऊ शकता, त्या इडली पण खूप छान फुगतील, डोसे पण खूप छान होतात. आता 3 ग्लास तांदूळ आणि 2 ग्लास उडदाची डाळ टाकायची. 3च 2 टाकायचे आहेत. मग तुम्हाला जास्त घ्यायचं तर ते दुप्पट करायचं आहे. इथं मी आता बघू शकता 3 ग्लास ना रेशनचे तांदूळ चांगले स्वच्छ निवडून वगैरे घेतले आहेत. आणि इथं मी आता बरोबर 2 ग्लास ना हे टाकणार आहे उडदाची डाळ. तर बघू शकता हे माप ना एकदम परफेक्ट आहे आणि ते छान छान डोसे आणि इडली पण फुगते, एकदम प्रमाण आहे. आता इथं आपल्याला 2 पाण्याने चांगलं स्वच्छ तांदूळ ना धुवून घ्यायचे आहेत, कारण का त्यात खूप अशी धुळी असते ना रेशनच्या तांदळामध्ये. आता हे मी 2 पाण्याने ना चांगलं स्वच्छ धुवून घेणार आहे. तर आता बघू शकता इथं मी 2 पाण्याने छान धुवून स्वच्छ घेतलं आहे तांदूळ. आता हे आपल्याला ना 4-5 तास असंच ना भिजत ठेवायचं आहे. आता नंतर बघू शकता 4-5 तासांनी छान आपलं भिजलेलं आहे. आता इथं मी हे दुसरं व्हिडिओ आहे, मी रात्री भिजत घालते. सकाळी आपल्याला डोसे करायचे असले ना तर दुपारीच भिजत घालायचं आहे. आता 4-5 तास झाले. आता संध्याकाळी ह्याला काय आपल्याला वाटून घ्यायचं आहे. इथं बघू शकता दुपारी भिजत घालायचं 4-5 तास आणि संध्याकाळी वाटून सकाळी डोसे बनवायचे. आता इथं मी 4-5 तास चांगलं भिजून घेतले. आता ह्याच्यानं वाटून घ्यायचं आहे. एकदम बारीक स्मूथ अशी पेस्ट बनवायची, बघू शकता अशी. आता सगळी मी इथं बनवून घेतलेली आहे. असं ठेवायचं आहे रात्रभर. आता त्याला वाटून ठेवायचं. बघू शकता आता कसं आपलं पीठ ना छान फ्लफी असं एकदम झालेलं आहे आणि एकदम असं फेसळून वरती आलेलं आहे एकदम, बघू शकता. ह्याचप्रमाणे तुम्ही ना बनवू शकता. हे प्रमाण एकदम परफेक्ट आहे. आता आपल्या हाताला निम्मं काढून घ्यायचं आहे पीठ, निम्मं असं ठेवायचं आहे. तुम्हाला मी दाखवत ह्या तांदळाचे किती छान असे सॉफ्ट असे मस्त डोसे तयार होतात. आता इथं मी तवा गरम करून घेतलेला आहे. आता ह्याच्यात मी डोसे ना छान सोडून घेत आहे. एकदम असे मस्त डोसे आपले तयार होतात, क्रिस्पी एकदम असे. बघू शकता पीठ कसं मस्त असं झालेलं आहे आपलं. एकदम पांढरे शुभ्र असे डोसे तयार होतात. आता इथे सगळे मी डोसे ना बनवून घेते. बघू शकता पीठ किती छान झालेलं आहे. मस्त थोडं तेल ना टाकून घ्यायचं आहे आपल्याला. थोडंसं कढईने सोडायचं आणि थोडंसं मध्ये घ्यायचं. बघू शकता डोसा एकदम मोकळा असा झालेला आहे एका साईडने सगळीकडनं, बघू शकता. तुम्हाला मी ना दुसरी पण एक स्टेप दाखवते की आपल्या डोश्याला कसा कलर येतो ते पण दाखवते. हे फक्त मी निम्मं पार्टिशन केलेलं आहे. आता इथं बघू शकता मस्त डोसे झालेले आहेत आपले. तुम्ही आता छान उत्तप्पा पण बनवू शकता. आता हे मी काढून घेते एका ह्याच्यात, बघू शकता. आता हे काय करायचं आहे, आता तुम्हाला ना मी हे घेतले दुसऱ्या ह्याच्यात. आता ह्यात काय करायचं आहे, आपलं थोडंसं 1 चमचा बेसन पीठ आहे का नाही ते छान असं ह्यात मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. आणि ते तुम्ही ह्यात ॲड करू शकता, कारण का आपल्या डोश्याला ना खूप छान असा कलर पण येतो आणि डोसा पण खूप छान दिसतो असा. थोडंसं मी मीठ टाकून घेतलं आहे. हे छान आपल्याला ना फेटून घ्यायचं आहे. जेवढं तुम्ही फेटाल तेवढं पीठ आपलं हलकं होत चालतं. इथं बघू शकता. आता इथं मी ना 1 चमच्यानं बेसन घेतलं आहे आणि त्यात थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि ते छान आपल्याला ना फेटून घ्यायचं. जेव्हा तुम्हाला डोसा बनवायचा ना तेव्हा तुम्ही हे करू शकता, ही स्टेप बघू शकता. आणि ह्याने काय कसं कलर पण खूप छान येतो डोश्याला आणि एकदम क्रिस्पी डोसा बनतो. आता हे छान आता मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला. तुम्हाला 2 स्टेप दाखवलेले आहेत. ह्याचा कलर तुम्ही बघू शकता ह्या डोश्याचा कसा येतो ते. जेवढं तुम्ही पीठ एकदम हलवता तेवढं आपलं पीठ फुलत चालतं. आता इथं मी ना सांबर बनवलं आहे. तुम्ही चटणी बरोबर खाऊ शकता. इथं मस्त मी असं सांबर बनवलेलं आहे, आंबट तिखट गोड. खूप छान झालेलं आहे सांबर. डोश्याबरोबर सांबर खूप छान लागतात. इथं तेल लावून घेत आहे मी तव्याला. आता मस्त आपण डोसे आहेत ना सोडून घेऊ. एकदम असा ब्राऊन कलर येतो बेसन पीठ टाकल्यामुळं, बघू शकता. थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे आपल्याला. थोडं वर सुकून द्यायचं, नंतर मग त्याला ना तेल लावायचं. आता छान तेल लावून झालेलं आहे. आता आपल्याला डोसा एकदम बघू शकता कडेने मोकळा झालेला. लगेच मग आपण पलटी करून घेऊ. आता
बघू शकता आता मस्त असा कलर कसा आला, गोल्डन कलर एकदम, आणि असा एकदम क्रिस्पी पण डोसा होतो. नक्की तुम्ही ह्या पद्धतीने ट्राय करा बेसन टाकून. मग नंतर मला कमेंट करून सांगा कसा वाटला डोसा ती. चला तर हे सगळे मी डोसे बनवून घेते. कसा वाटला आजचा डोसा नक्की कमेंट करून सांगा. आवडलं तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. असेच माझे नवनवीन व्हिडिओ बघत राहा. रविवार स्पेशल असे मस्त मी डोसे बनवलेले आहेत. खूप छान कलर येतो आणि एकदम असे कडक पण डोसे होतात. बघू शकता कलर कसा आला, एकदम जसं आपण मार्केटमध्ये जाऊन खातो का सेम तसाच लागतो डोसा. चला तर मग बघू शकता आता मस्त मी सांबर घेते. सांबर डोसा कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा. चला तर मग भेटू पुढल्या व्हिडिओमध्ये. बाय बाय सगळ्यांना. आला आहे तर लाईक करून जावा आणि कमेंट करून जावा. तुम्हाला काय आवडेल ते पण नक्की कमेंट करून सांगा.